हे आहेत काजूचे सुकलेले बियो आणि आज मी तुम्हाला आहे ना भुजणार आहे आमच्या कोकणी स्टाईलला. त्यांची पद्धत काय आहे, त्यांचा प्रोसेस कैसा आहे, तर फायनली आहे ना ह्या व्हिडिओतला मी तुम्हाला दाखवणार आहे. हे आहेत काजूचे पुरे सुकलेले बियो आहेत आणि मी हे ना हे आग पेटत ठेवली होती पहिलेशीच आणि त्यांच्यावरती आहे ना पत्तर ठेवला आहे असं चौकानी. तिला आहेत ना बारीक बारीक असे भोके पडलेले आहेत. तर ते जेव्हा बियो आपण भुजत ठेवू ना तेव्हा खालची आग बियांना धडेसाठी आणि हे आग पण आपली पेटून झालेली आहे. वरती पत्राच्या वरती आहे ना मी बियो डालताय आहे. हे बघू शकता हो तुम्ही. फायनली मला पण आहे ना मोप टाईमच्या बाद इतके बियो भुजून खायचं मोको मिळलो आहे. तो मोको पण आहे ना हाताशी घालवायचो नाही. तेव्हा त्यांचा प्रोसेस काय आहे ना तर तुम्हाला मी ह्या व्हिडिओला दाखवणार आहे. चला बघू. ह्यात ना मी सगळे बियो भुजत ठेवले आहेत आणि खालती आहे ना बेस आग करायची. काही लोक आहेत ना पातेरो असते ना म्हणजे झाडाचा पाला पडलेला त्यात पण काही लोक भुजतात. पण आम्ही अशी आग पेटवून आहे ना अशी भुजतो म्हणजे जास्ती करपट येण्यासाठी. त्यातलं आमचं गीर आहे ना जलून पुरं खाक होते. तेव्हा ह्या प्रोसेस आहे ना मग इझी आहे आणि पटकन भुजून पण होतात. बघू शकता तुम्ही. बियांना पण कशी वरती आग धरला नाही. पुऱ्या बियांना आहे ना हे आग धरला नाही आणि एक काठीने मेहनत या काजूच्या बियांना खलतीवरती करताय का ते बेगून होईसाठी. आणि हे बघू शकता तुम्ही जे मी पहिले बियो भुजत ठेवले होते ना ते हे माझे भुजून झाले आहेत आणि थोडी हे म्हणजे आग पण इजली होती ती वापसशी मी पेटवली आहे तिला. आणि जे दुसरी बार मी भुजता आहे ना ते सगळे मी पत्रातला एकदाच टाकले आहेत का की बेगून होईसाठी. गरमीतला जास्ती चुलीजवळ उभा नाही ठेवत त्या हिसाबशी मी जितके होते तितके सगळे एकदाच पत्रातला टाकले आहेत बेगून होईसाठी. हे बघू शकता तुम्ही. आणि खालती आग पण बेस पेटलेली आहे आणि जे मी पहिले बियो भुजले होते ते हे बघू शकता तुम्ही गरम आहेत. 3 मी चिमट्याने उचलून एक एक परातात टाकताय आहे. ही आहे कोकणला घेऊन कोकणची असली मजा. चला तर ह्या बियांना पण ना वर्षी आग धरते आहे आणि बघू शकता है तुम्ही. मी डबलची काठीने आहे ना तिला खालती वरती करताय का की बियो करपटेला नाहीसाठी. आणि हे फायनली आहेत ना माझे सगळे काजूचे जे बियो आहेत ना ते भुजून झालेले आहेत. जास्ती आहेत ना मी करपटवले नाही आहेत बियो, नाही तर मग आपला जो गीर आहे ना तो एकदम करपटून खाक होते. त्या हिसाबशी मी नॉर्मली बियो भुजले आहेत. आणि ह्या मी आहे ना बियो फोडीसाठी एक घेतला बारकोसो टोप आणि छोटूसं आमचं जो ढोंडो आहे तो घेतलो आहे मी. आणि आमच्या मंदिरदारा चुलीजवळच मी ह्या बियो फोडता आहे. ह्या बघू शकता तुम्ही. बियांवर ना जास्ती मार पडले म्हणून आतांचो गीर आहे ना तुटलो आहे. कोशिश करताय पुरे अख्खे गीर निघायचे. एकटी हे सगळे बियो मी फोडणार नाही आहे. माझ्या संगत आणखीन 2 जणी बाकी आहेत. एक आहे माझा कॅमेरामॅन आणि दुसरी पण आहे ती पण माझी कॅमेरामॅन आहे. दोघी पण आहेत. आज आहे ना आम्ही तिघी फोडू हे बियो आणि 3 जणी बियो फोडून हे ना दाखवतो तुम्हाला किती गीर होतात किती नाही. का सगळेच आहे ना अख्खे गीर नाही निघू शकते आणि सगळेच बियातला गीर पण नाही मिळणार. ओके 1-2 बियो आहेत ना खच्चा नाही खच्चा येण्यातला जलून खाकूस होतात म्हणजे आतलं गीर बीर काही मिळत नाही. कच्चे बियो आहेत ना कवले असतात ते जळतात पण त्या हिसाबशी आहे ना. बघू आता दाखवतो तुम्हाला. तर सगळे बियो हया आहेत ना आमचे फोडून झाले आहेत आणि इतकी सगळी घाण झाली हया आणि हे पुरे टोप भरत ना आमचे काजूच्या बियाचे गीर निघले सुके. हे बघू शकता तुम्ही. खायला इतके टेस्टी आणि इतके यम्मी आणि मजेदार लागतात ना. तुम्ही पण नक्की आहे ना कोकणात येता होते काजूचे बियो हाना घरा स्वतः भुजा आणि स्वतः गीर भुजून तुम्ही पण नक्कीच ट्राय करा.
बघू शकता तुम्ही. आणि हात म्हणजे काय, आमचे तिघींचे पोळे कालेठूच झाले होते. तेव्हा थोडा व्हिडिओ आहे ना मी अर्धो अर्धो कट केलो आहे. जितको झालो इतको शुकर आहे. आणि हाय आपण आपले गीर आहेत ना पुरे परफेक्टली झाले आहेत, भुजून झाले आहेत. आता हात बीत धुवून आहे ना आरामशी त्यांना खायचं आहे बैसून. फोटो आणि ही घाण टाकायची उचलून डायरेक्ट बंदरावर पाण्यात नाही ते आम्ही आज काठी घेऊन पुऱ्या घरभर डुंबल करेल. चला मग मिळता मग बेगनूस नेक्स्ट ब्लॉगला. तर मला पण दुआत याद ठेवा. अल्लाह हाफिज.